हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर गाईज, आतापर्यंत मृगजया हे बुक नियर अबाउट 159 to 160 पेजेस कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्ही ही ऑडिओ बुक पहिलेपासून जर ऐकायची असेल तर ते माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तर तुम्ही नक्कीच बघा. तर मी आज कंटिन्यू करते आहे. मृगजया, पेज नंबर आहे 159. ओके. 2 महिने झाले पण मृगजयाला अजून स्पर्शचा फोन आला नसल्याने तिची अवस्था काय झाली असेल हे शब्दात सांगू शकत नाही. कारण ती आता एका मेणाच्या पुतळ्यासारखी झाली होती. जिवंत पण एक पुतळा. तिने कधी कल्पना पण नसेल केली की असं काहीतरी होऊ शकतं तिच्या लाईफमध्ये. स्पर्श त्याच्याबरोबर बोलून दिवस जात होता. त्याचा 2 महिने आवाजसुद्धा कानावर न पडावा. म्हणजे तिची अवस्था काय झाली असावी. तिला तर देवसुद्धा सावरू शकत नव्हता. एका जागेवरून दुसऱ्या जागा फक्त 2 दिवसातून 2दा बदलत असे. एकतर त्या खिडकीवर डोके ठेवून बसत होती किंवा फोन शेजारी डोके टेकवून ती झोपत होती. आज दरवाजाजवळ अजयचा आवाज आला तर ती तडकन उठून उभी राहिली. कोण? अजय भाऊजी का? मृगजया म्हणाली. हो, मीच आहे वहिनी. तुमची गाठ घ्यायला आलो आहो. अजय म्हणाला. आजसुद्धा फोन नाही आला स्पर्शचा. खूप वेदना होत आहे मला. मृगजया रडू लागली. अरे हो, रडू नका मृगजया, मी त्यासाठीच आलो आहे. अजय म्हणाला. म्हणजे बघ स्पर्श, तेथून आता फोन इथे करता येत नाही का? कारण त्यांचा असा नियम आहे की जोवर काम पूर्ण होत नाही तोवर घरच्यांशी संबंध ठेवायचे नाही. अजय म्हणाला. अरे वा, उगाच थापा नका मारू. असा कोणता नियम असतो का कुठे? मृगजया रडत म्हणाली. मी 2 महिने झाले त्याची वाट पाहता. अरे पण अजय काय बोलणार? तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्या पोटाकडे गेले. मृगजया, अगं तुझे पोट? आज अजय काय बोलणार? तेवढ्यात मृगजया म्हणाली. हो, मी प्रेग्नेंट आहे. 4था महिना चालू आहे मला. मी त्याच्या वाढदिवसादिवशी सांगणार होते त्याला की तो बाप होणार आहे म्हणून. मृगजया रडत बसली. पण त्याला काय माझं आता पडलेलं दिसत नाही. आरामात असेल अमेरिकेत. त्याला का आठवेल मी आता? अरे असं काहीच बोलू नको. तो तुला खूप मिस करतो. म्हणजे त्याचा फोन आला होता काल, तेव्हा तो रडत होता तुझ्यासाठी. अजयचे बोलणं ऐकून मृगजया पटकन उठली आणि चालू लागली. पण अचानक समोर असलेल्या टेबलला धडकून पडणार तोच अजयने तिला पकडले. अजयला मागे सरात मृगजया उठली. मी ठीक आहे, मला नाही काय झाले. मृगजया म्हणाली. तुम्ही ते काय बोलत होता भाऊजी की स्पर्शचा कॉल आला होता ते? म्हणून मृगजया एकदम भरावून गेली. हो, कंपनीच्या फोनवर आला होता. अजय म्हणाला. त्यांना परवानगी आहे तिथे फोन करायची, इथे नाही करू शकत. हां, काय पण असो, मला बोलायचं आहे त्याच्याशी. मृगजयाने तिचे हात जोडले. मी तुमच्या पाया पडते, पण मला एकदा बोलू दे त्याच्याशी. अहो वहिनी, मी त्यासाठीच आलो आहे इथे. त्याचा फोन आला होता काल. मी उद्या 5 वाजता कॉल करेल म्हणून. अजय आपली नजर मृगजयाच्या अंगाकडे टाकत म्हणाला. जर तुम्ही माझ्यासोबत आलात तर मी तुम्हाला बोलणे करून देऊ शकतो. हो, येईल की मी तुमच्यासोबत. का नाही येणार? आणि मला गुड न्यूज पण द्यायची आहे त्या माकडाला. सॉरी, म्हणजे त्यांना मृगजयाला खूप आनंद झाला असता. तरी तिला राग आला होता पण ती विसरून गेली. हो, मग आपण जाऊ आता. तुम्ही तयार आहेत का? अजय म्हणाला. हो, मी तयार आहे. आपण जाऊ लगेच. अजय म्हणाला. पण ड्रेस नाही चालणार तिथे? अजयने मृगजयाला एक ड्रेस दिला. मृगजयाने तो ड्रेस घातला आणि हा स्पर्श केला. मृगजयाला समजले की तो एक शॉर्ट ड्रेस आहे. तिने तो ओळखला. हे असेल शॉर्ट कपडे मी घालत नाही. मृगजया रागाने म्हणाली. अरे शॉर्ट कपडे नाहीत, हा ड्रेस आहे कंपनीचा, हा घालावा लागेल. अजय म्हणाला. हा काय? पण अरे घाल हे कपडे मृगजया. अजयने तिच्या हातात तो ड्रेस ठेवला. तिने जेव्हा तो ड्रेस घेतला आणि आत गेली चेंज करायला, अजय तिच्या मागे येत तिला पाहू लागला. जेव्हा मृगजया कपडे चेंज करत होती तेव्हा तो तिला पाहत होता. चल लवकर जायचे आता मृगजया. अजयने आवाज दिला. हो येते, थांबा थोडा वेळ. मृगजया जेव्हा शॉर्ट कपडे घालून आली तेव्हा ती खूप सुंदर दिसत होती. एवढी की तिच्याकडे बघतच राहावे वाटत होते. तो एकटक तिच्याकडे पाहत होता आणि मृगजया, चल अजय म्हणाला. खाली कार आहे माझी, त्याच्यात जाऊ. अजयने तिला आपल्या कारमध्ये बसवले आणि घेऊन गेला. कार कुठे चालली आहे हे मृगजयाला माहीत नव्हते. पण जेव्हा कार थांबली तेव्हा मृगजयाला मोठ्या आवाजात गाणी ऐकू आली. ती हळूच उतरून चालू लागली. जसजशी चालत होती तिला बायकांचा आवाज येत होता. तिला समजले याने आपल्याला कंपनीमध्ये नाही आणले, हा दुसरीकडे घेऊन आला आहे. पण ती बोलणार तरी काय? स्पर्शसाठी तिला हे करावं लागत होतं. जेव्हा तो तिला आत घेऊन गेला मृगजयाला जाणवले की आपण एका बंद खोलीमध्ये आहोत. समोर बसलेली एक मोठी बाई पान खात तिच्याकडे पाहत होती. जेव्हा ती बोलू लागली तेव्हा मृगजयाला तिचा आवाज ऐकू येत होता. ही आहे का ती? गरोदर आहे.
हिचे 10 लाख देईल जास्तीत जास्त. ती बाई जेव्हा असं बोलली तेव्हा मृगजयाच्या अंगावर काटा आला. तिला काही समजत नव्हते. अजय हे काय आहे? मला कुठे घेऊन आणले आहेस तू? मृगजया रागाने म्हणाली, तू आता रेड लाईट एरियामध्ये आहेस, आमच्या ताब्यात, आणि तुला 10 लाखात विकले आहे. त्या बाईने तिचा हात पकडला. सोडा मला, माझा हात सोड म्हणते मी. कोण आहे तुम्ही आणि मला असे पकडू शकत नाही? मृगजयाने रागाने आपला हात झटकला. तुझा आता व्यवहार झाला आहे आणि तू इथेच राहायचे आणि धंदा करायचा धंदा. त्या बाईने तिचे केस पकडले आणि म्हणाली, हे बाळ नको. जर मुलगी असेल तर असू दे आणि जर मुलगा असेल तर खाली करावे लागेल तुला मूल. त्या बाईचे हे शब्द ऐकून मृगजया स्तब्ध झाली. तिला काही सुचत नव्हते. तिला खूप राग आला. हरामखोर, मला कुठे आणले रे? तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू मला रेड लाईट एरियामध्ये घेऊन आला? मृगजया त्याच्या कानाखाली मारणार तोच त्याने तिचा हात पकडला. सॉरी, पण मला पैशाची गरज होती आणि मला हे करावे लागले, अजय म्हणाला. बस झाले आता. हिला जावा घेऊन आता मध्ये. डॉक्टरला बोलवा आणि चेक करायला लावा. जर मुलगा असेल तर खाली करा म्हणावं आणि मुलगी असेल तर राहू द्या. त्या बाईने जणू आदेश द्यावा असा दिला. 2-3 बाया आतमधून आल्या आणि तिला जबरदस्तीने आत घेऊन आल्या. मला सोडा, असं नका करू प्लीज, मी तुमच्या पाया पडते. माझ्या मुलाला नका मारू, ती माझ्या प्रेमाची निशाणी आहे. पण कोणीच काही तिचं ऐकलं नाही. तिला फरफटत आत घेऊन गेले. फक्त पोलीस लोकांचे तेवढं बघून घ्या, अजय त्या बाईला म्हणाला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, पोलीस लोकांचं बघून घेईल, ती बाई म्हणाली. मृगजया आपल्या रूममध्ये स्पर्शची आठवण काढून खूप रडत होती. तिला सहन होत नव्हते की तिला काही समजत नव्हतं. ती वेड्यासारखी स्वतःला मारून घेत होती. आपण काय केले आणि आपण कुठे आलो हेच तिला समजत नव्हते. ते आपल्या मुलाला मारून टाकतील असे तिला वाटत होते. खूप रडत होती. किंचाडूप फोडून फोडून रडत होती. स्पर्श, कुठे आहेस तो? तुझी खूप आठवण येत आहे रे मला. कुठं होतं मी आणि का कुठे आले काही समजत नाही. मोठ्याने रडत असलेल्या मृगजयाच्या अंगावर कोणीतरी हात ठेवला. तिने तो हात पटकन खाली केला. कोण आहे? हिम्मत कशी झाली मला हात लावण्याची? मृगजया रागाने म्हणाली. अरे मी आहे वनिता. एका बाईचा आवाज तिला आला. बाईचा आवाज ऐकून तिला थोडे बरे वाटले. जेवण करून घे मृगजया, हे घे जेवण. त्या बाईने तिला ताट वाढले. नाही करायचे मला जेवण. मृगजयाने ताट मागे केले. मला माझे मूल वाचवायचे आहे, ते माझ्या मुलाला मारून टाकतील. मृगजया मोठ्याने रडू लागली. नको काळजी करू, मी नाही होऊ देईन हे सगळं. मी सांगते ते नीट माझं ऐक. त्या बाईने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि कानाजवळ आली. हे बघ मृगजया, हे लोक खूप वाईट आहेत. तुला ते वैश्य म्हणून सोडतील. तुला इथून बाहेर पडावं लागेल आणि आपले मूल वाचवावं लागेल. पण कसं होईल हे? माझी मदत करा, मी हात जोडते. ही माझ्या प्रेमाची निशाणी आहे, मृगजया म्हणाली. अरे रडू नको, आवाज करू नको. जे करायचे आहे ते गुपचूप करू, ती बाई म्हणाली. आता तरी खाऊन घे. मी रात्री तुझ्यासाठी रूममध्ये येते, तुला सांगते काय करायचे. एवढं बोलून ती बाई निघून गेली. रात्र झाली. ती बाई तिच्या रूममध्ये आली. रडत रडत बसलेल्या मृगजयाने डोके वर काढले. त्या बाईचा आवाज ऐकून ती पटदिशी उठून उभी राहिली. थँक्स, तुम्ही इथे आला. मला मदत करा प्लीज. मी जे सांगते ते कान उघडे ठेवून ऐक. मी तुला बाहेर घेऊन जाते आणि तिथे एक माणूस असेल, तुला त्याच्यासोबत जावे लागेल. त्या बाईचे बोलणे ऐकून तिला खूप राग आला. काय बोलत आहात तुम्ही मला वैश्य समजत आहे का? मृगजया खूप रागाने म्हणाली. नाही, ऐक तर तू माझं. तू एकटी नाही जाऊ शकत बाहेर. तुला त्या माणसाबरोबर जावं लागेल. तो काही करणार नाही याची गॅरंटी मी देते. त्या बाईने तिला समजावून सांगितले. मृगजया तयार झाली. त्या बाईने तिला बाहेर आणले. त्या गाडीमध्ये बसवले. त्या बाईने तिच्या हातात काही पैसे ठेवले. हे घे पैसे, तुला उपयोगी पडतील. जेवढं दूर जाता येईल तेवढी दूर जा, मुंबई सोडून. त्या बाईने मृगजयाच्या डोक्यावर हात फिरवला. मी कुठे आली व काय झाले माझे? काय पाप केलं होतं मी, ज्याची शिक्षा मला देव देतोय? मृगजया मोठ्याने रडू लागली. शांत बस, रडू नको. त्या बाईने तिच्या तोंडावर हात ठेवला. ओरडली तरी आंटी बाहेर येईल. जा पटकन इथून. कार सुरू झाली आहे आणि सरळ बाहेर जाऊ लागली. मृगजयाला जरी भीती वाटत असली तरी त्या बाईच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला होता. कार जेव्हा थांबली तेव्हा मृगजया उतरली. तिने त्याचे उपकार मानले. माफ करा, तुम्हाला दिसत नाही तरी तुम्हाला इथे सोडून जावं लागत आहे, तो माणूस म्हणाला. अरे नाही, उलट तुम्ही मला वाचवले. तुमचे उपकार मी विसरू शकत नाही, मृगजया हात जोडून म्हणाली. तुमच्या मुलाची काळजी घ्या. समोर एक देवड आहे आणि तिथे तुम्ही निवारा घेऊ शकता बरे, असं बोलून तो तिथून निघून गेला. मृगजयाला खूप भूक लागली होती, पण काय करणार, तिला काही मिळणार नव्हते हे तिला माहिती होतं. पोटात 4 महिन्याचे मूल घेऊन हातात एक काठी घेत मृगजया चाचपडत हाताचा आधार घेत पुढे चालत होती. तिला आरतीचा आवाज येत होता आणि ती त्या दिशेने चालू लागली होती. आरती संपायच्या आधी तिला तिथे जाणे गरजेचं होतं, कारण एकदा आरती संपली की परत तिला कुठे जायचे हे समजणार नव्हते. त्यामुळे पटपट चालू लागली. जेव्हा जोराचा वारा सुटू लागला तेव्हा मृगजया पटपट चालू लागली. पण काय करणार, दिसत नव्हते तिला काहीच. फक्त ॲडोसा
शोधत होती ती आणि अचानक तिच्या पायाला एक दगड लागला आणि ती जोरात तोंडावर पडली. सगळा चिखल तिच्या अंगावर लागला आणि त्यात जोराचा पाऊस सुरू झाला. तिला काही सुचत नव्हते. आपले पोट पकडून ती हळूच उठली आणि चालू लागली पटपट. पण पाऊस एवढा वाढला की ती पूर्णपणे भिजून गेली. आता आरतीचा आवाजही बंद झाला. ती एकदम गडबडून गेली. तिला कोणती वाट सापडत नव्हती, फक्त चालत होती. समोरून जेव्हा कुत्र्याचा भुकड्याचा आवाज तिच्या कानावर पडला तेव्हा ती अजूनच घाबरली. आई ग, आता मी काय करू? मला तर काही सुचत नाही आहे. मृगजा मोठ्याने रडू लागली. मृगजाने हातात पैसे पकडून ठेवले जरी होते तरी ते पावसात पूर्णपणे भिजलेले होते. निम्मा पैशाचे तर तुकडे होऊन उडून गेले होते. तरी तिने हातात पैसे पकडून ठेवले होते. कुत्रे आता खूप आजूबाजूला जमले होते. तिला काहीच समजत नव्हते. तिला चारही बाजूने आवाज येत होता. जेव्हा एका कुत्र्याने तिचा हातात तोंडात पकडून जोरात चावला तेव्हा ती खाली पडली. जोरात ओरडली. हातातले सगळे पैसे वाऱ्याने उडून गेले. बाकीचे कुत्रे तिच्या अंगावर झडप घेऊ लागले आणि तिचे लचके तोडू लागले. मृगजया मोठ्याने ओरडू लागली. ते तोवर तिला चावत होते जोवर मोठा पाऊस आला नाही. जेव्हा मोठा पाऊस आणि वादळे येऊ लागले ते कुत्रे तेथून निघून गेली. पण मृगजया मात्र खूप जखमी झाली होती. तिचे कपडे फाटून गेले होते. रक्त येऊ लागले. रक्ताने आणि चिखलाने भरलेली मृगजया तिथेच बेशुद्ध होऊन पडली. सकाळी आरतीचा आवाज तिच्या कानावर पडला. तिने आपले डोळे उघडले. काल रात्रीपासून मृगजया तिथेच पावसात झोपून होती. जेव्हा जाग आली तेव्हा तिचे पोट दुखत होते. ती कशी तरी स्वतःला सावरत चालत होती. जेव्हा ती मंदिराच्या बाहेर बसली तेव्हा लोकांनी तिला भिकारी समजून भीक देऊ लागली. पण मृगजयाकडे पर्याय नव्हता. तिला भूक खूप लागली होती. ती खात होती. जे लोक तिला चपाती किंवा काही पैसे देत होते तिचा ते अवतार कसा झाला होता. फाटलेले कपडे, विस्कटलेले केस, पायात चप्पल नाही, पोटात 4 महिन्याचे पोर, अशी ती मंदिरात बसली होती आणि लोकांना तिची दया येत होती. काही लोक तिला प्रसाद देत होते. किती दिवस झाले. मृगजयाला समजत नव्हते नक्की झाले काय आपल्याबरोबर. आपण कोण आहोत आणि काय झालो. तिला लहानपणीची आठवण येऊ लागली. जेव्हा तिची आई तिला रेडी करून छान छान कपडे घालून शाळेत पाठवत होती. जेव्हा तिचे बाबा तिला रोज खाऊ घेऊन येत होते. जेव्हा तिने स्वप्न पाहिले होते की डॉक्टर होणार आणि आपल्या बाबाचे स्वप्न पूर्ण करणार, तिला ते सगळे आठवत होते. तिला आठवत होते की कशी ती मेकअप करायचा छंद होता आणि ते किती छान तयार होऊन देवळात जात होती. तिला या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. तिला समजत नव्हते की आपण झालो काय आणि आपण तर भिकारी झालो. तिला खूप रडू येत होते आणि तिला स्पर्शची आठवण येत होती. आता तिने निर्णय घेतला की आपण इथे बसायचे नाही. उपाशी मेले तरी चालेल पण मंदिराच्या समोर बसायचे नाही. तिने तिथून जाण्याचा निर्णय घेतला. ती उठली आणि सरळ चालू लागली. वेळ अशी होती की सूर्य डोक्यावर आला होता आणि जमीन तापली होती. जणू आग ओकत होती. ती चालत चालत कुठे पोहोचली तिला समजले नाही. पण एकतर तिच्या पायात चप्पल नव्हती आणि जमीन तापली होती. तापल्याला जमिनीवर पाय ठेवून ती चालत होती. काय झाले ते समजले नाही. पण एका मोठ्या गाडीने तिला धडक दिली. अहो, ती कात्री द्या. ठीक आहे ना? नाही नाही असे आवाज मृगजयाच्या कानावर पडले. मृगजया शुद्धीवर आली. मी कुठे आहे? मृगजयाने सगळ्यात आधी प्रश्न केला. मृगजयाने आपल्या पोटावर हात फिरवला. तिला जाणवलं की आपले पोट खाली झाले आहे. माझे बाळ कोणी आहे का इथे? मला सांगा. मृगजयाने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. एक डॉक्टर तिच्या जवळ आली. तिचा हातात हात पकडला. तुझा एक ॲक्सिडेंट झाला होता. तू 5 दिवसापासून बेशुद्ध होती. ज्याच्या कारच्या समोर आली त्यांनी तुला इथं घेऊन आले. त्या डॉक्टर मॅडम तिला सांगत होते, आम्ही तुला वाचवू शकलो पण तुझे मूल वाचले नाही. हे वाक्य ऐकून मृगजयाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या तोंडातून आवाज येत नव्हता. ती गप्प झाली. जणू तिला आता रडू पण येईना झाले. एक माणूस तिच्या जवळ आला. त्याने त्याचे वय जवळपास 70 असेल. बाळा, मी कुलकर्णी आहे, डी कुलकर्णी. तू अचानक माझ्या कारसमोर आली आणि मृगजया हुंदके देत रडत होती. माझे बाळ आणि माझ्या स्पर्शची निशाणी होती. आता काय करू मी? मृगजयाची अवस्था काय झाली असेल तिलाच माहिती. मला सांग, तुझे नाव काय आहे? तू कुठून आली? आणि तुझे कपडे बघून नाही वाटत की तू ते काय बोलणार. तेवढ्यात मृगजया म्हणाली, थांबा सर, मी सांगते माझी स्टोरी, तुम्हाला सांगते. मृगजयाने आपले डोळे पुसले. यात तुमची काहीच चूक नाही. माझ्या आयुष्याने मला फक्त दुःख दाखवले. आनंद कसा असतो ते आता मी विसरून गेले आहे. मृगजया म्हणाली, मी काय विचार केला होता आणि माझे झाले काय? मृगजया कुलकर्णी सरांना तिची स्टोरी सांगू लागली. जेव्हा स्टोरी संपली तेव्हा डॉक्टर, सिस्टर आणि कुलकर्णी सर यांच्या डोळ्यात पाणी होते. आय एम रिअली सॉरी माय डॉटर. माझ्या एका चुकीमुळे तुझी अशी अवस्था झाली. सर म्हणाले,
माझ्या नशिबाचा दोष आहे, तुमचा नाही, मृगजा म्हणाली. कधी कधी वाटते आनंद ही भावना माझ्यासाठी बनलीच नाही. मृगजा मोठ्याने रडू लागली. तो माणूस तिच्या जवळ आला. मी एक बिझनेसमॅन आहे. माझे स्वतःचे एक हॉटेल आहे आणि माझी 2 मुलं लंडनमध्ये आहेत. माझी वाईफ गेल्या वर्षी एक्सपायर झाली आणि मी आता माझ्या बंगल्यात एकटाच राहतो. कुलकर्णी सर म्हणू लागले, आमचे 4 अनाथ आश्रम आहेत आणि ते मी स्वतः बघतो आणि आमचे पुण्यातले 5 स्टार हॉटेल. ठीक आहे सर, मला आता जावे लागेल. माझी अवस्था आता काही ऐकण्याची, मृगजा म्हणाली. ठीक आहे सर, मला आता जावे लागेल. माझी अवस्था आता काही ऐकण्याची नाही, मृगजा म्हणाली. थांब मृगजा, कुठे जाणार आहेस? कुलकर्णी सर म्हणाले. मी चालत राहील, जोवर मार्ग संपत नाही आणि मरण येत नाही, मृगजा म्हणाली. ज्याच्यावर प्रेम केले तो मला सोडून अमेरिकेत गेला आणि हळूहळू मला विसरून गेला. पण मी नाही त्याला विसरू शकत. मी मरून जाईल पण विसरणार नाही त्याला. त्याची आता आठवण पण नाही माझ्यासोबत. समजत नाही मी आता का जगायचे आणि कोणासाठी जगायचे. मृगजा मोठ्याने रडू लागली. अरे मृगजा, अगं रडू नकोस, आधीच तुला खूप त्रास होत आहे, कुलकर्णी सर म्हणाले. तिच्या जवळ जाऊन तिचा हातात हात घेतला. हे बघ मृगजा, तू माझ्यासोबत राहा. माझी मुली इथे राहत नाही, ती लंडनमध्ये असतात. तू माझ्या मुलीसारखी आहेस. मृगजा सर म्हणाले, मी तुला दत्तक घेईल. हे वाक्य ऐकून मृगजाने आपले डोळे मोठे केले. काय, तुम्ही मला दत्तक घेणार? मृगजाने आपले डोळे मोठे केले. नाही, मी कोणावर ओझं नाही बनू शकत. अरे मृगजा, मला कोणाची तरी गरज आहे, तू माझ्यासोबत राहा. कुलकर्णी सर हट्ट करू लागले. एक मुलीच्या जातीने असे एकटं राहणे बरोबर नाही. तू माझी मुलगी बनून राहा. मृगजाला काही समजत नव्हते. नक्की करू तरी काय? एकतर आधीच तिच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं, पण असं काही नाही, तेच झाले. कुलकर्णी सर तिचं ऐकत नव्हते. शेवटी डी कुलकर्णी सरांनी तिला दत्तक घेतलं आणि तिला घेऊन ते त्याच्या बंगल्यावर घेऊन गेले. डी कुलकर्णी सर पैशाने एवढे श्रीमंत होते, तेवढे मनाने पण. फायनल पार्ट आहे या बुकचा, भाग 4, एक नवीन सुरुवात. 28 वर्षे उलटून गेली. खूप काही बदलून गेले. डी कुलकर्णी यांचे 10 वर्षाआधी निधन झाले होते. त्यामुळे सगळा बिझनेस आता मृगजा पाहत होती. मृगजाचे वय जवळपास 52 झाले होते. निम्मे केस तिचे पांढरे झाले होते. तिच्या डोळ्याखाली आणि मानेवर सुरकुत्या पडल्या होत्या. जरी तिला दिसत नसले तरी हॉटेलच्या एका बिझनेसमध्ये तिने कधी लॉस होऊ दिला नाही. तिने या वर्षात सगळ्या काही गोष्टी जिद्दीने शिकल्या होत्या. तिने आपला भूतकाळ जरी विसरा असला तरी ती स्पर्शला विसरू शकली नाही. ती अजून तेच समजत होती की स्पर्श तिला विसरून गेला असेल आणि अमेरिकेमध्ये कोणत्या तरी मुलीसोबत लग्न झाले असेल, मुलं वगैरे सगळे असेल, पण ती एवढीच देवाकडे प्रार्थना करत होती की माझ्या स्पर्शला हॅपी ठेव. आजसुद्धा ती तिच्या कारमधून आली आणि देवळाच्या देवळात गेली आणि आपले हात जोडले आणि प्रार्थना करू लागली, देवा मला काही नको, जे पाहिजे ते मिळाले, जे नव्हते माझे ते मी गमावून बसले. आता फक्त माझ्या स्पर्शला आनंदी ठेव. तो कोणत्या मुलीसोबत आहे, ती मुलगी चांगली असावी, माझ्या स्पर्शची तिने काळजी घ्यावी, एवढीच इच्छा आहे बघ माझी. एवढी प्रार्थना करून ती उठली. तिच्या गाडीने तिला कारमध्ये बसवले. BMW, ऑडीसारख्या गाड्या तिच्याकडे होत्या. मुंबईमध्ये जुहू इथे स्वतःचे घर आणि बऱ्याच गोष्टी डी कुलकर्णीकडून मिळाल्या असल्या तरी तिने स्वतःच्या हिमतीवर बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 अनाथ आश्रमाची सुरुवात डी कुलकर्णी यांनी केली होती. त्याचे 15 अनाथ आश्रम तिने केले. मृगजाच्या अनाथ आश्रममध्ये जवळपास 2000 अनाथ मुले होती आणि मृगजाने 22 वर्षापूर्वी एक मुलगी दत्तक घेतली होती. तिचे नाव अंकिता होते आणि ती आता इंग्लंडमध्ये सेट झाली होती. तिथल्या वातावरणात ती गेल्या 9 वर्षापासून राहत होती आणि मृगजाने तिला खूप मोठ्या प्रेमाने मोठे केले. तिचे शिक्षण आणि तिचा सगळा हट्ट तिने पुरवला. जेव्हा तिची आठवण मृगजाला आली तेव्हा मृगजाने लगेच तिला कॉल केला. हॅलो अंकिता, कशी आहेस बाळ? मृगजा म्हणाली. हॅलो आई, कशी आहेस? सॉरी, मला या 2 दिवसात वेळ नाही मिळाला गं. आय एम सॉरी यार, अंकिता म्हणाली. इट्स ओके, स्टडीवर लक्ष दे, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, मृगजा म्हणाली. हो, आणि प्रॉमिसचे काय झाले सांग मला, लक्षात आहे की नाही तुझ्या प्रॉमिस? अंकिता म्हणाली. मृगजाने तिला कोणते तरी प्रॉमिस केले होते. हो, आहे माझ्या लक्षात तुझं प्रॉमिस, मृगजा म्हणाली. कोणते प्रॉमिस सांग बरं? अंकिता म्हणाली. तेच की मी तुझ्याकडे इंग्लंडमध्ये येऊन सेट व्हायचे, मृगजा म्हणाली. मलासुद्धा हा देश सोडायचा आहे. इथल्या आठवणी अजून काळजात आहे, पण आपला बिझनेस डोक्यात येतो नंतर.
आई, अगं तू इथे राहूनसुद्धा आपला बिझनेस कंट्रोल करू शकते, अंकिता मृगजाला म्हणाली. हो, मी तुला प्रॉमिस केले तर मी नक्की येईल तिकडे, शपथ मृगजा म्हणाली. मृगजाने तिला कसे प्रॉमिस केले होते खरे, पण तिला हा देश खरंच सोडायचा होता आणि इथल्या आठवणीपासून तिला खूप दूर राहायचे होते. तिच्या मुलीकडे जाऊन तिथे सेटल होण्याचा निर्णय ती घेत होती. दुपारचे 1 वाजले होते आणि एक बातमी मृगजाच्या कानावर आली. ती बातमी अशी होती की निमगावमध्ये पडलेल्या गारांच्या पावसाने पिकांची मोठी नुकसानी. तिच्या गावाचे नाव ऐकून तिच्या अंगावर काठा उभा राहिला. तिला तिच्या गावची आठवण झाली, पण असं पण तिने निश्चय केला होता की गावाकडे जायचे नाही. म्हणून तर ती 29 वर्षे तिच्या गावाकडे गेली नव्हती. पण जेव्हा तिच्या कानावर तिच्या गावचे नाव पडले तेव्हा ती हापकली. तिला आत खूप इच्छा होऊ लागली, एकदा तरी तिथे जावे. 1 महिना गेला आणि मृगजाने जे प्रॉमिस केले होते तिच्या मुलीला, तिला ते पूर्ण करायचे होते. तिने ठरवले होते की सगळं बिझनेस तिथून कंट्रोल करायचं आणि इथे परत कधी यायचं नाही. पण तिला गावची आठवण येत होती. गेल्या 28 वर्षात जेवढी आठवण नाही आली तेवढी आठवण आता येऊ लागली होती. घराची आठवण, तिच्या आईची आठवण, बाबांची आठवण, जुन्या आठवणी तिला येत होत्या. तिने ठरवले होते की आपण भारत देश कायमचा सोडणार आहे, परत इथे नाही येणार कधी. म्हणून तिने एक निर्णय घेतला की इंग्लंडला जाण्याआधी एकदा तरी मी माझ्या गावाला जाईल. तिने ठरवले येणाऱ्या रविवारी आपण हा देश सोडायचा, पण रविवारी आपण आपल्या गावाला जाऊन यायचे शेवटचे. तिने तसे नियोजन केले. आपल्या MDला बोलवून तिने त्यांना सगळं सांगून टाकले आहे की आता देश सोडणार आहे. वार रविवार, वेळ दुपारचे 2 वाजले असतील. साताऱ्यातील गावात एक कार येताना दिसली. BMW कार गावात आली. हे गाव मृगजयाचे होते. गावात येताच मंद वारा मृगजयाच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. एवढी महाग गाडी कोणाची असेल? माणसे एकमेकाच्या तोंडाकडे पाहत होती. गाडी जाऊन वेशीच्या इथे थांबली. 52 वर्षाची मृगजया बाहेर आली. तिला काहीच दिसत नसेल तरी तिच्या डोळ्यात पाणी होते. ती अजून आपल्या गावाचा स्पर्श विसरली नव्हती. मृगजया जेव्हा उतरली तेव्हा एक 54 वर्षाचा माणूस तिच्या समोर आला आणि म्हणाला, मृगजया, तू? मला विश्वास होत बसत नाही आहे, मी तुला पाहत आहे. असं कोण आपल्याला ओळखेल याची अपेक्षाच मृगजयाला नव्हती. कोण आहे तुम्ही? मृगजयाने प्रश्न केला. मी आकाश. ओळखले का? तुझा मित्र लहानपणीचा. मला विश्वास बसत नाही की तू इथे माझ्यासमोर आहे. आकाशला समजत नव्हते काय बोलू आणि काय नाही. ते त्याला कधी वाटले पण नाही की मृगजया आपण कधी पाहू शकेल. तो मृगजयाला प्रश्न करू लागला आणि मृगजयाला आकाश आहे हे समजल्यावर तिला खूप आनंद झाला. जणू तिला कोणी ओळखीचा माणूस भेटला असता असा तो होता. अरे आकाश, तू म्हणजे तू मला ओळखले कसे एवढ्या वर्षातून? मृगजया म्हणाले. का नाही ओळखणार? लहानपणीची फ्रेंड आहे तू. काय ते बेस्ट फ्रेंड? मला आठवत नाही याच्या पुढचे. आकाश म्हणाला. बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर असेच ना? मृगजया म्हणाली. तेव्हा दोघे पण मोठ्याने हसू लागले. हो, तेच बोलतात. आकाश म्हणाला. तुला अजून पण आठवते का? हे सगळं आठवत आहे मला, मृगजया म्हणाली. मला माझ्या घराकडे घेऊन चल. सांग आता त्याची अवस्था कशी आहे. हो, चल माझ्याबरोबर. आकाशने मृगजयाला तिच्या घरासमोर घेऊन आला. घर जास्त आत नव्हते, पण जेव्हा मृगजया चालत होती तिला खूप जास्त रडू येत होते. जेव्हा ती तिच्या घरासमोर आली तेव्हा आकाश म्हणाला, आले बघ घर तुझे. मृगजया अजून थोडी भावूक झाली. कसे आहे रे माझे घर आकाश? मृगजया रडक्या आवाजात म्हणू लागली. तुझं घर पडलेलं आहे. सगळीकडे नुसती माती झाली आहे. 28 वर्षात पडलेल्या पावसाने सगळीकडे नुसते गवत झाले आहे. घरासमोरची तुळस भिजून गेली. सगळे पडून गेले आहेत आणि आता काही उरले नाही बघ. आकाशचे हे वाक्य ऐकून मृगजया रडू लागली. आणि इथे एक डेअरी आहे. आणि डेअरी होती ना रे आकाश? मृगजया रडक्या आवाजात म्हणाली. हो, पण ती पडली आहे आता 10 वर्ष झाली. आकाश म्हणाला. जेव्हा तू गाव सोडले त्यानंतर काही महिन्यानंतर तुझी आजी गेली. आकाश म्हणाला. मला त्या नदीजवळ घेऊन चल, मला तिथे जायचं आहे, मृगजया म्हणाली. मृगजया ज्या नदीच्या किनारी बसत होती तिथे तिला आकाश घेऊन गेला. मृगजया, तू इथेच बस, मला तुझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचं आहे. अरे कुठे सोडून चालला मला इथे? मृगजया म्हणाली. तू इथेच थांब, मला काहीतरी घेऊन यायचं आहे तुझ्यासाठी. आकाश म्हणाला. किती वेळ लागते? मृगजया म्हणाली. फक्त 10 मिनिटे दे मला, मी लगेच येतो. आकाश म्हणाला. ओके, मी वाट पाहिल, मृगजया म्हणाली. आणि आकाश धावत गेला. पण मृगजयाला खूप छान वाटत होते. नदीचा आवाज तिला जेव्हा कानावर पडत होता तिला खूप छान वाटत होते. ती त्या आवाजात हरवून गेली पूर्णपणे. लहानपणीची आठवण तिची ताजी झाली. थोड्या वेळाने जेव्हा आकाश आला तेव्हा त्याच्या हातात एक पेटी होती.
आलो. बघ मृगजया, मी कशी. आकाश तिथे येताच तो म्हणाला, कशासाठी गेला होता रे? मृगजया रागाने म्हणाली, मी एक पेटी घेऊन आली आहो. आकाश म्हणाला, कसली पेटी घेऊन आला? मृगजया म्हणाली, आणि बाय द वे तुझे मुलं काय करतात? मृगजयाचा प्रश्न ऐकून आकाशच्या डोळ्यात पाणी आले. मी लग्नच केले नाही तर मुलं कशी होणार ग? आकाश म्हणाला, काय लग्न केले नाही? असे कसे? मृगजया म्हणाली, पण मला वाटले तुझे तर लग्न झाले असेल. अरे सोड ना तो विषय. मृगजया. आकाश म्हणाला, या पेटीमध्ये काय आहे बघ. सोड कसे? मृगजया म्हणाली, तू लग्न का नाही केलं ते सांग. एक मुलगी आवडली, ती नाही मिळाली, मग नाही केलं लग्न. आकाशने एका वाक्यात सांगितले. बापरे, एवढं प्रेम केले तू आणि लग्नही नाही केलं? मृगजया म्हणाली, मी अजून सुद्धा तिच्यावर प्रेम करतो. आकाश तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि नेहमी करत राहीन. एवढे प्रेम होते तर मग तिला सांगितलं का नाही? मृगजया म्हणाली, नाही झाली हिंमत माझी तिला सांगायची की मी ती करतो तिच्यावर प्रेम म्हणून. आकाश म्हणाला, अजून सुद्धा डोळ्यासमोर आहे तीच. तिचं नाव काय होते? मृगजया म्हणाले. आकाशचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. सोड ना विषय, नाहीतर रडू येईल मला आता. आकाश म्हणाला, अरे सॉरी यार, मला रडवायचे नव्हते तुला. मृगजया म्हणाली, चल सांग काय आहे पेटीमध्ये? आकाशने डोळे पुसले आणि पेटी उघडली. त्यामधून काही वस्तू काढल्या आणि मृगजयाच्या हातात ठेवल्या. त्या वस्तूंना स्पर्श गेल्यावर तिला रडू आले. या वस्तू तर आकाश, ही पेटी तर माझी आहे ना? मृगजया रडक्या आवाजात म्हणाली, हो ही तुझीच आहे पेटी, आणि तुझ्या आजीने हिला बाहेर फेकले होते. मी ही पेटी उचलून आणली आणि कितीतरी वर्ष झाली ती अजून पण माळवदावर पडून होती. आकाश म्हणाला, यामध्ये मी माझ्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू ठेवल्या होत्या रे. मृगजया म्हणाली, तू अजून सुद्धा ठेवली होती ही पेटी? हो, मी जपून ठेवली होती. आकाश म्हणाला, अरे या पेटीमध्ये एक गोष्ट आहे, मी तुला द्यायची होती. आकाशने त्यामधून अंगठी काढली. तीच अंगठीची आकाशने जे तिच्यासाठी घेतली होती. कित्येक वर्ष त्याने ती जपून ठेवली होती. मनात येत होतं की फेकून द्यावी ही अंगठी, पण त्याने ती जपून ठेवली होती. आज त्याने ती तिला दिली. ही कसली अंगठी आहे आकाश? मृगजया म्हणाली. तिच्या हातात आकाशने अंगठी ठेवली. कसली नाही, माझी आठवण म्हणून ठेव, तुझ्या फ्रेंडची आठवण म्हणून. आकाश म्हणाला, अरे पण ही अंगठी. मृगजया काय बोलणार तेवढ्यात आकाश म्हणाला, शांत बस, काही बोलू नको, तुला ही अंगठी ठेवावी लागेल तुझ्याजवळ. आकाश काय ऐकत नव्हता. एवढा हट्ट करून त्याने तिला अंगठी ठेवायला लावली. तुला अजून एक दाखवायची आहे मला. आकाश म्हणाला, अजून काय दाखवतो मला? मृगजया म्हणाली. आकाशने त्या पेटीमधून एक वही काढली. ही वही माहीत आहे का तुला? आकाश म्हणाला, कसली वही आहे? मृगजया म्हणाली, तुझ्या कवितेची वही आहे. आकाश म्हणाला, अरे बापरे, तू अजून ठेवली होती ही जपून? मृगजया म्हणाली, हो, अजून जपून ठेवली होती या वहीला. आकाश म्हणाला, खूप कविता आहेत रे यामध्ये, थँक्स की तू अजून जपून ठेवली ही वही. मृगजया म्हणाली, पूर्ण वही भरवून ठेवली होती मी. वही पूर्ण भरली नाही, एक पान मागे कोरे आहे. आकाश म्हणाला, प्लीज एक कविता कर आणि शेवटचे पान पूर्ण कर, म्हणजे वही पूर्ण भरून जाईल. आकाश म्हणाला, मी खूप दिवस झाले कविता नाही केली. मृगजया म्हणाली, मला नाही येणार आता, प्लीज कर, ट्राय कर, शेवटची नंतर ही वही पूर्ण भरून जाईल आणि ही मी माझ्याजवळ ठेवील. ओके, आय विल ट्राय. मृगजया म्हणाली, मी सांगते, तू लिही कविता. मृगजयाने एक सुंदर कविता सुरू केली. आकाश ती कविता वहीच्या शेवटच्या पानावर लिहू लागली. एक जीवनाचा खेळ मी खेळून गेली, मनात कोणाच्या तरी आता जाता जाता राहून गेली. राहिले नाही माझे इथे कोणी जरी, डोळ्यात अश्रू आणि आठवणीचे ओझे मी घेऊन गेली. एक चांदण्याची रात्र मी जागून गेली, मोकळे आकाश मी पाहून गेली. एकटा राहिला होता चंद्र आकाशात, दुःख त्याचे मी बघून गेली. सुरुवात झाली, शेवट झाला, अंत असा मी पाहून गेली. सुख दुःख सगळे आता, सगळ्या वेदना मी भोगून गेली. एक जीवनाचा खेळ मी खेळून गेली, मनात कुणाच्या तरी राहून गेली. वा, खूप मस्त आहे मृगजया, माझे शेवटचे पान भरून गेले. आकाश एवढं बोलून ची वही त्याने पेटीत ठेवली. बोलता बोलता समजले की समजलेच नाही की सायंकाळ कशी झाली. मंदिराच्या आरतीचा आवाज येऊ लागला. तो आवाज जेव्हा आला तेव्हा मृगजयाला मंदिराची खूप आठवण आली. मृगजया, चल मंदिरात, तुला खूप जाऊ वाटत असेल ना? आकाश म्हणाला, हो रे, पण मी जाऊ शकत नाही. जर तिथे गेले तर मग परत हा देश सोडू वाटणार नाही. मृगजया म्हणाली, तू परत कधीच या देशात नाही येणार का? आकाश म्हणाला, नाही, परत या देशात मी येणार नाही. मृगजया म्हणाली, पण तुला कॉल करत जाईल मी. सायंकाळ झाली होती. पाखरांचा आवाज येत होता. सगळे पाखरे जणू घरट्यात जात होती आणि आभाळ तांबडे झाले होते. मंद वारा सुखावत होता. मला जावे लागेल आकाश. मृगजया म्हणाली, माझी फ्लाईट आहे, मला निघावे लागेल. आकाशने दिलेली अंगठी मृगजयाकडे होती. तिने जेव्हा ती आपल्या बोटात घातली तेव्हा आकाशच्या डोळ्यात पाणी आले. हॉर्न वाजवत ड्रायव्हर तिथे आला असावा आणि मृगजयाला जाण्याची वेळ झाली होती. बाय द बाय, मी जाते आकाश, असं बोलून ती उठून गेली. ती तिच्या कारमध्ये बसली. मृगजयाने आकाशला बाय करत तिथून निघून जाऊ लागला. आकाशला आनंदच होता की ती अंगठी गेले 29 वर्ष त्याने जपून ठेवली.
तीच आज शेवटी तिला दिली. शेवटी कार हळूहळू गावाच्या वेशी बाहेर निघून गेली. मृगजा दुसऱ्यांदा गाव सोडून जात होती. मंदिराच्या आरतीचा आवाज येत होता. आकाश तेथून तोवर गेला नाही जोवर कार त्याला दिसत नव्हती. कार जेव्हा खूप दूर निघून गेली तो सुद्धा तिथून निघून गेला. एक पक्षी त्याच्या घरट्यातून उडून खूप खूप दूर निघून गेला. आय होप तुम्हाला ही कथा खूप जास्त इमोशनल वाटली असेल. याच्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल. आय होप मी याची पूर्णपणे प्लेलिस्ट यूट्यूबच्या माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. प्लीज नक्की तुम्ही हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर ऑडिओबुक ऐका. अँड आय होप तुम्हाला खूप आवडली असणार. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.